हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे ती माझ्या मम्मीची सिक्रेट रेसिपी नंबर 2 आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर भरली मिरची बनवली तर ती तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल ही रेसिपी, हे मी तुम्हाला नक्की सांगते। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। सर्वात प्रथम आपल्याला सोयाबीन, छोट्या साईजचे सोयाबीनच्या वड्या पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या आहेत। 1 ते 2 मिनिटच आपल्याला त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत आणि नंतर जे एक्स्ट्रा पाणी आहे ते चाळणीच्या मदतीने आपल्याला काढून टाकायचं आहे आणि नंतर ते थंड झाल्यावर पाणी असं दाबून काढून घ्यायचं आहे वड्यांमधून। अशा प्रकारे ते पाणी काढून झाल्यानंतर चॉपरच्या पद्धतीने आपल्याला ते ग्राइंड करायचं आहे। मी इलेक्ट्रिक चॉपरचा यूज केला आहे यासाठी, तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। आणि अशा प्रकारे ते थोडं फिरवून घ्यायचं आहे, खूप एकदम बारीक करायचं नाहीये। अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या वड्या, जसा खिमा असतो तसाच आपल्याला करून घ्यायचा आहे रेडी। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा खिमा फ्राय करून घ्यायचा आहे। आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे हा खिमा, तो कच्चा राहता कामा नये। तुम्ही बघू शकता आता स्टार्टिंगला तो चिपकतोय कढईला, त्यामुळे तो बराच वेळ फ्राय करायचा आहे आपल्याला। ही रेसिपी होण्यासाठी वेळ लागतो, तर फुरसतीतच बनवायची आहे ही रेसिपी फ्रेंड्स, वेळ काढून व्यवस्थित, कारण घाईघाईत ही रेसिपी होत नाही आणि केली तरी मग ती त्या पद्धतीने होणार नाही टेस्टी। तर आरामात ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा। हा जो खिमा आहे हा फ्राय झाल्यानंतर असा मी थोडा साईडला करून घेतला आहे। मध्ये तेल टाकायचं आहे, थोडं जिरे टाकायचं आहे तेलामध्ये, नंतर बारीक कापून घेतलेला लसूण टाकायचा आहे। हे छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर मग किसलेला आलं आहे ते ॲड करायचं आहे तेलामध्ये। आलं असं किसून यामध्ये टाकलं की छान त्याला टेस्ट येते। यानंतर यामध्ये कांदा ॲड करायचा आहे फ्रेंड्स। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे तो ॲड करायचा आहे। या रेसिपीमध्ये मी टोमॅटो यूज केलेला नाहीये, टोमॅटोची गरज नाहीये या रेसिपीमध्ये। कांदा सुद्धा छान फ्राय करायचा आहे तेलामध्ये। हे थोडं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर मग मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार, जेवढी आपली खिम्याची क्वांटिटी आहे त्यानुसार मीठ ॲड करायचं आहे। थोडी हळद, 1 चमचा मिरची पावडर, थोडी धने पावडर, थोडी जिरे पावडर ॲड करायची आहे आणि मग हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि कमी गॅस करून ते तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे। थोडा वेळ ते फ्राय झाल्यानंतर मग हा खिमा त्यामध्ये नीट मिक्स करून घ्यायचा आहे। हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। शेवटी यामध्ये मी मोठ्या साईजचा एक अर्धा लिंबू कापून घेतला आहे आणि त्याचा रस ॲड केला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची आहे।
हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्या मिरच्या मी ह्या लांब मिरच्या घेतल्या आहेत, त्या अशा पद्धतीने कट करून ठेवल्या होत्या। त्यामध्ये हा जो आपला खिमा आहे तो फिल करायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फिल करायचा आहे आणि व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत या मिरच्या। पॅन मध्ये तेल तापवत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडं जिरं ॲड करायचं आहे तेल तापल्यावर। आणि नंतर या ज्या आपण मिरच्या फिल करून घेतल्या होत्या त्या व्यवस्थित त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। या मिरच्या त्या तेलामध्ये ॲड केल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्यावर। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता एका साइडनी त्या मिरच्या फ्राय झाल्या आहेत, सो त्या पलटी करून घ्यायच्या आहे आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने त्या तयार होतात। तर फ्रेंड्स ही रेसिपी तयार आहे आता सर्व करण्यासाठी। तुम्ही बघू शकता खूप छान होते ही रेसिपी। आणि ही रेसिपी जेव्हा तुम्ही ट्राय कराल आणि खाऊन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ही खूप टेस्टी होते रेसिपी। तर फ्रेंड्स नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून कळवा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज, बाय बाय।